कदम सर आपण नेहमी असं म्हणतात की हेच व्यक्तिमत्व या पालखी नृत्य पथकाचा प्रेरणास्थान आहे की आज वयाची 98 वर्ष पूर्ण करत असताना देखील अशा या नृत्यामध्ये आपल्या असलेला जोश आणि जल्लोष या तरुणांना लाजवेल आहे आणि म्हणून तो कौतुक या संघाचं. चला आता सुद्धा प्रत्यक्ष देवाची आराधना. ₹500 बक्षीस आहे.
एका खांद्यावर दुसऱ्या खांद्यावर कोणत्याही हाताचा स्पर्श न करता ही चाल पूर्ण केलेली आहे. आणि असं असतं की प्रत्यक्ष या ठिकाणी हे नृत्य करणारे आमचे जे कलाकार आहेत त्यांना देखील त्याची जाणीव आहे. आणि अशा प्रकारे एवढे सुंदर नृत्य करत असतात त्या देवाचाच या ठिकाणी मित्रांनो आशीर्वाद आहे. खूप छान, खूप जबरदस्त. रसिको आपला रामदेव श्री गांगोबा त्याचं पावित्र्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आपला संघ यजमान संघ श्री गांगोबा पात्र परंपरे या ठिकाणी या कुंभे संघासाठी बक्षीस आलेले आहे. शशिकांत चव्हाण यांनी 500 रुपयाचे रोख बक्षीस दिलेलं आहे या संघासाठी. तसेच देऊ गावचे विनीत बेर्डे यांनी सुद्धा कुंभे संघासाठी रोख रुपये 500 दिलेले आहेत. तसेच रसिको एक कलाकार आहे. आपल्या मस्तकाच्या आणि पालखीच्या मध्ये 2 स्क्रीनचे पेले ते कुठलेही पेले चिटकवलेले नाहीये, फक्त एकावर एक ठेवलेलं आहे. तो अवघड हा मुलगा या ठिकाणी सादर केला. हा परिपूर्ण केला याच्यासाठी. आणि हीच प्रेरणा या संपूर्ण खेळाडूंना मिळते. आणि प्रत्येक ठिकाणी वेगळेपणा अशा प्रकारचे या ठिकाणी येते. साधी मारणं म्हणा, देखावला कोण असेल म्हणा, किंवा स्पर्धेमध्ये असले वेगळे ते जपतं. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या कंपनी संघाचं त्या ठिकाणी नामांकित केलं जातं. सुरेश ठाकरेसाठी नेतृत्व या ठिकाणी आहे आणि घड्याळाच्या या स्पर्धेत झुकून देत आहे सुरेश ठाकरे. पूर्ण पालखी हलवली जाते. या वयात सुद्धा ही एवढी एनर्जी अजूनही अनेक वर्ष या ठिकाणी त्यांना आपली सेवा व्हावी अशी गंगोबाची प्रार्थना करतो. सुंदर वेगळ्या प्रकारची चाल छोट्या चाली त्या ठिकाणी घेतल्या जाते. अनेक प्रकारचे अधिक असतात त्यांना माहिती आहे. आणि प्रत्येक वेगाला या ठिकाणी चाली या ठिकाणी बदलतात आणि एक आगळे वेगळे अशा प्रकारचे काही नृत्य पाहायला मिळतात. पुन्हा एकदा थोडासा आवाज बदलला पाहूया वेगळ्याची चाल. नंतर या ठिकाणी सन्मान्य जनभाई जांभूळकर आपल्या आगमन झाला त्या विनंती करतात व्यासपीठ द्यायचा. सार्वजनिक माझे सरपंच रावसाहेब जाधव आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या विनंती आहे आपण या ठिकाणी आलेले आहोत. आपल्या या ठिकाणी स्वागत. अरे वा, फक्त 3 कलाकारांनी पाठीचा पूर्ण भार आपल्या मस्तकावर घेतलेला आहे. पाहूया. अरे वा, 4 कलाकारांनी पाठीचा संपूर्ण भार घेऊन हाताचा स्पर्श न करता या ठिकाणी वेगळी चाल पूर्ण केलेली आहे. रसिको आपले नृत्य पथकात जोरदार टाळ्या आपल्या या कलाकारांना कौतुक करायचे. जोरदार टाळ्या याकडे बेळगावच्या टाळ्या वाजवून ते कंजूसपणा करू नका. एवढं सुंदर नृत्य आपल्या समोर सादर होतं. वा, छान. आपण पुन्हा एकदा पाठीचा तोल आपल्या पाठीवर घेतलेला आहे. अशा प्रकारचे नृत्य अशा प्रकारच्या वेगळ्या चाली सुंदर अशा प्रकारे घोड्यांचा आवाज तेवढेच सुद्धा अशा प्रकारच्या ताशावरच्या चाली त्याला जोडायची सदैची उत्तम झाड उत्तम अशा प्रकारचा निशाण नर्तक हा सुरेख वेळ त्याला या संघामध्ये साधलेला आहे. अंतर असलेले गांगोबा पालखी नृत्य पथक त्यामुळे तालुका संघर्ष. पुन्हा एकदा त्या कलाकारांनी पूर्णपणे पालखी आपल्या मस्तकावर घेऊन आपल्या दोन्ही पायांच्या घोटावरती या ठिकाणी अवघड अशी चाल. रसिको
खेळाचं वैशिष्ट्य आहे. 44 काय 60 पर्यंत आसन्न जातो त्या गेल्या 25 मिनिटांमध्ये. अनेक चाली आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा घराचा आवाज बदलला. वेगळीचा या ठिकाणी तशी तो या ठिकाणी ढोल वाजत असताना सुरुवातीला जोर, शेवटला सोर आणि मध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या वाद्याचे प्रकार या ठिकाणी वाजवले जातात. तरच त्याला गुण मिळाले जातात. आणि म्हणून तर त्यांचं या संघासाठी आज देखील अशा प्रकारचं मनोबल वाढवण्यासाठी प्रोत्साहन बक्षीस येत आहेत. केदारनेकर परिक्रमा केदारनेकर परिक्रमा याचकडून या नाटकासाठी ₹500 देखील बक्षीस येत आहे. आणि श्री बांबू आपल्या या ठिकाणी आम्हाला धन्यवाद. वाव तीन कलाकारांनी आपण कला सादर केली. अतिशय वेगळं रूप या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रतिमाडी वेगळीचा मानाचा प्रयत्न नवीनचा अरे जबरदस्त ही तुझ्या डोळ्याच्या तालावरती आणि यशस्वी. पुन्हा एकदा घराचा आवाज बदलला. आमचा संपूर्ण संघ आपल्या तालावर नाचवतो असे हे माध्यम. अरे वा सुंदर भाषा ढोल सनई सूर दिशाने अप्रतिम असा प्रकारचा समन्वय आहे.